अशी असतात की त्यांचा जन्मच एखाद्या युगाच्या बदलासाठी झालेला असतो. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर जन्मलेले शिवबा हे असेच एक तेजस्वी व्यक्तिमत्व होते. बालवयातच त्यांच्या डोळ्यात स्वप्न होते स्वराज्याचे. शिवाजी महाराजांचे बालपण आई जिजाऊंच्या संस्कारांत घडले. जिजाऊंनी रामायण, महाभारत, छत्रपतींच्या कथा, धर्म, न्याय आणि स्वाभिमानाचे दढे शिवबांच्या मनावर कोरले. अन्यायाविरुद्ध उभे रहा हा मंत्र त्यांनी लहानपणीच आत्मसात केला. शिवनेरी, पुणे आणि लालमहाल परिसरात वाढताना शिवबांनी मावळ्यांची मैत्री केली. डोंगरदऱ्या, किल्ले, जंगल यांचा अभ्यास केला. बालवयातच तलवारबाजी, घोडेस्वारी, धनुर्विद्या यांचे प्रशिक्षण घेत असताना शिवबांचे लक्ष सतत किल्ल्यांकडे असे. किल्ले म्हणजे केवळ दगड नव्हेत तर स्वराज्याचे आधारस्तंभ आहेत हे त्यांनी ओळखले होते. मावळ प्रदेशातील लोकांशी त्यांचे घट्ट नाते निर्माण झाले. मावळ्यांना एकत्र बांधून त्यांनी स्वराज्याचा विचार रुजवायला सुरुवात केली. त्या काळात आदिलशाही, मुघल आणि इतर सत्ताधीशांचे अत्याचार सामान्य जनतेवर होत होते. हे चित्र पाहून शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याचा निर्धार अधिक पक्का होत गेला. अवघ्या 15-16 वर्षांच्या वयात त्यांनी पहिला मोठा निर्णय घेतला, स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा. इसवी सन 1645 साली अत्यंत गुप्तपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याकडे मोर्चा वळवला. तोरणा हा मजबूत, उंच आणि रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचा किल्ला होता. योग्य वेळी योग्य मावळ्यांच्या मदतीने फारसा रक्तपात न करता शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला ताब्यात घेतला. तोरणा विजय हा केवळ एका किल्ल्याचा ताबा नव्हता तर तो हिंदवी स्वराज्याचा पहिला विजय होता. याच किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी प्रचंडगड हे नाव दिले आणि स्वराज्याच्या विस्ताराची दिशा ठरवली. हा विजय पाहून मावळ्यांचा आत्मविश्वास दुणावला आणि शिवाजी महाराज एक नेता म्हणून सर्वांसमोर उभे राहिले. शिवनेरीतील बाल शिवबा ते तोरणा जिंकणारे धाडसी शिवाजी महाराज हा प्रवास केवळ भौगोलिक नव्हता तर तो स्वप्न, धैर्य, बुद्धी आणि नेतृत्वाचा प्रवास होता. याच प्रवासातून पुढे